डिअर स्टुडंट, गुड मॉर्निंग. लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल आपण बघत आहोत प्रॅक्टिस सेट 1. ओके, आपली प्रॅक्टिस सेट 1 डिपेंड आहे आपण जे ऑलरेडी प्रॉब्लेम सेट जे सोडवले आपण 1.1 1.2. ओके, त्याच्यावरच आपली प्रॅक्टिस सेट पूर्ण डिपेंड आहे. ठीक आहे, बघू आपण याच्यामध्ये फक्त कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन असतात त्या सॉल्व्ह करूया. ओके, तुमचा त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे 4x + 5y = 19 when your x = 1. त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला सिंपल आहे, x = 1 याच्यात पुट करायचं. ओके, सो पुट करूया आपण याच्यामध्ये 4 × 1 + 5y = 19. therefore 4 1 ला 4. ओके, प्लस 5y = 19. therefore काय होईल, 5y = what, 19 - 4. 19 - 4 is 50. ओके, therefore 5y = what, 50. that is y = what, 50 divided by 5, that is 3. ओके, सो तुम्हाला अल्टरनेटिव्ह याच्यामध्ये सिलेक्ट करायचा असतो. ओके, तर तुमचा ऑप्शन नंबर काय येणार आहे, ऑप्शन नंबर येईल तुमचा बी ऑप्शन ना. येस, बी ऑप्शन. ओके, तर तुमचं नेक्स्ट अल्टरनेटिव्ह क्वेश्चन मध्ये आहे dx = 49, dy = -63 and that d = 7. Find the value of x. They may be ask you find the value of y. ओके, सो आता x विचारला आहे तर x साठी कसं आहे, that x = what, x = dx/d. ओके, dx/d असतं. नाउ तुमचं dx काय आहे याच्यामध्ये 49, सो 49 divided by what, 7. What is the answer? The value of x is 7. Okay, box it. Okay, याच्या मे बी ते y विचारतील. ओके, किंवा d ची व्हॅल्यू फाइंड करायला लावतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 5 - 7 3 - 4. डिटरमिनंट d फाइंड करायचा आहे. ओके, सो डिटरमिनंट d काय म्हणतो आपल्याला, रूल काय आहे, 5 × -4 मायनस इन द ब्रॅकेट. Okay, -7 × 3 bracket complete. So on this -20 minus into minus plus, this is 21. What is the answer? D is 1. Okay, simple क्वेश्चन आहे. अगदी 2 मिनिटात, 2 मिनिटापेक्षा कमी लागायला पाहिजे. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन कसा म्हटलाय, x + y = 3. ओके, आणि 3x - 2y - 4 = 0 आणि फाइंड d. ओके, युजिंग डिटरमिनंट d. ओके, युजिंग डिटरमिनंट रूल. ओके, आता याच्यामध्ये आपण एक काम करू, यांना आपण इक्वेशन 1 आणि 2 देऊया. x + y = 3 फर्स्ट. ओके, अँड 3x - 2y = 4 करू आपण. हा -4 = च्या इकडे आला. ओके, हा आहे तुमचा इक्वेशन नंबर 2. ओके, बॉक्स टाका. त्यानंतर आता बघा, हा आपण याच्यामध्ये काय करत असतो, जेव्हा आपण d काढायचा असतो आपल्याला बाय युजिंग डिटरमिनंट रूल, तर आपण काय करतो, पहिले x आणि y. ओके, हे काय आहे ते लिहूया. म्हणजेच मला काय म्हणायचंय, फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट what we get, x = 1. okay, and y = also 1 and our constant c is 3. ओके, पार्टिशन देऊया. त्याचप्रमाणे फ्रॉम इक्वेशन 2 we get what we get, x = 3. okay, y = -2. ओके, कॉन्स्टंट c is 4. सो आपण याच्यावरून डिटरमिनंट कसं घेतो मग, x. ओके, xy सिमिलरली x y. ओके, डिटरमिनंट करायला लावलाय म्हणजे काय करतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, -2 - 3 that is = -5. what is our answer, d. d is -5. ओके, सिंपल होतं. ते मे बी तुम्हाला काय विचारतील, dx विचारतील किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ x, फाइंड द व्हॅल्यू ऑफ y युजिंग डिटरमिनंट. ओके, सिंपल आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर तुम्ही ओरली मला द्यायला पाहिजे. ओके, कसं ओरली द्यायला पाहिजे बघा. हा काय म्हटलंय त्यांनी, x + by = c and mx + ny = what, d. ओके, जर आपल्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, हे इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन आहे, ओनली 2 सोल्युशन आहे का ओनली 1 कॉमन सोल्युशन आहे. ओके, हे त्यांनी आपल्याला अल्टरनेटिव्ह ह्याच्यापैकी चूज करायला लावले. डन.
ओके, मला एक सांगा, आपण जर ओनली वन कॉमन सोल्युशन असं जर सिलेक्ट केलं फॉर एक्झाम्पल, किंवा आपण अजून दुसऱ्या वेळेने ट्राय करूया. दुसऱ्या वेळेने ट्राय करूया म्हणजे काय करायचं, आपण याला जर मी डिटर्मिनंटच्या फॉर्मॅट मध्ये केलं तर हे कसं होतं, ए बी एम आणि एन. ओके, हे इक्वल टू काय असतं, 0 असतं. ओके, बट आणि कंडिशन काय अप्लाय केलेली आहे, दॅट ए इज नॉट इक्वल टू बी एन. ओके, कंडिशन अशी आहे आपल्याला, एन इज नॉट इक्वल टू बी एन. ओके ओके, आता जेव्हा ए एन मायनस बी एन, ओके, हा आपण कॅमर्स लॉ प्रमाणे सॉल्व्ह केला. जेव्हा मी हे इक्वल टू 0 म्हणते त्याचा अर्थ काय होतो, एन इज इक्वल टू बी एन. ओके, that means it has a solution, it's a solution, infinite number of solution, right आहे. ओके, infinite number of solution कधी, जेव्हा हे असं इक्वेट होतं. ओके, किंवा ओनली 2 सोल्युशन, या तिघांपैकी तो एक कंडिशन अप्लाय होते. बट इथे काय म्हटले, माझी कंडिशन काय आहे, दॅट ए इज नॉट इक्वल टू बी एन. ओके, त्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे, ओनली वन कॉमन सोल्युशन. ओके, इट हॅज ओनली वन कॉमन सोल्युशन. हे असं ऑर्डरली द्यायला पाहिजे. असं त्यांनी विचारलं ना असं सेंटेन्स मध्ये, तर तुम्हाला कुठल्या फॉर्मॅट मध्ये माहितीये, क्रॅमर्स लॉ प्रमाणे अप्लाय केलं तर पटकन होतं. हो की नाही, मग तर पहिले क्रॅमर्स लॉ अप्लाय करायचा. ओके, क्रॅमर्स लॉ आपल्याला काय सांगतो, इक्वेशन मध्ये त्याच्या काय प्रॉपर्टी आहे त्या अप्लाय करून बघायच्या. ओके, तेव्हा तुम्हाला याच्यावरचे चूज द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह पटकन जमेल. ओके ओके, नेक्स्ट क्वेश्चन तुमचे ग्राफिकली आहे. ओके, एक तुम्हाला टेबल दिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. ओके, एक्स ची व्हॅल्यू त्यामध्ये किती म्हटलेली आहे, तर -5. डन. नंतर वाय ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची. सिंपल आहे, एक इक्वेशन दिलेलं असतं, एक्स किंवा वाय या दोघांपैकी आपल्याला व्हॅल्यू टाकायची. त्याच्यामध्ये आपल्याला लगेच एक्स ची व्हॅल्यू दिली असेल तर वाय फाइंड आउट असतो. ओके, वाय ची व्हॅल्यू दिली असेल तर ऑफकोर्स एक्स व्हॅल्यू फाइंड आउट असते. जेव्हा आणि एक्स आणि वाय कोऑर्डिनेशन भेटतं आपल्याला त्यावेळेला आपण ग्राफ प्लॉट करतो. ओके, हे तर क्लिअर आहे. तर तुम्हाला ग्राफचे तुम्हाला करता येईल, मी तुमच्यावर ते सोडते. ठीक आहे, मी ग्राफचे इथे सॉल्व्ह नाही करून दाखवत, कारण की एक्स किंवा वाय या दोघांपैकी आपल्याला व्हॅल्यू आपण अज्युम करतो. डन इट, ती मे बी 0, 1, -1, -2 याच्या आसपास घ्या. ओके, सोपा जर ग्राफ काढायचा असेल तर मॅक्झिमम व्हॅल्यू 3. ओके, 3 and -3, त्याच्या पुढे जाऊ नका. ओके, तेव्हा तुम्हाला तुमचं सोल्युशन फटाफट भेटेल. ओके, ठीक आहे, तर मी ग्राफचे तुमच्यावर सोपवते. मी तुम्हाला पुढचे फॉर्मॅट किंवा पुढचे इक्वेशन तुम्हाला सोडवून दाखवते. मी ग्राफचे नाही घेते, एक एक क्वेश्चन घेते मी ग्राफचा. ओके, सो आपण डिरेक्टली डिटर्मिनंट घेऊया. ओके, त्यांनी म्हटलेलं आहे फाइंड डिटर्मिनंट. सोपा आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आपण इथे. ओके, म्हणजेच काय करतो, 4 मल्टिप्लाय बाय 7 -3 × 2. ओके, 4 by 7 is 28 -6 it is करेक्ट आहे. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन आहे हे सुद्धा. ओके, ओके, डिटर्मिनंट पण तुम्हाला सोपा आहे. जर त्यांनी तसं दिलं असेल तुम्हाला डिटर्मिनंट फाइंड आउट करता येईल डिरेक्टली. बट ठीक आहे, पण त्यांनी जर इक्वेशन दिले आपल्याला, ओके, इक्वेशनच्या फॉर्मॅट मध्ये असेल तर कसं करणार आपण, तर ते बघूया. ठीक आहे, मी तो पण स्किप केलाय. मी डिरेक्टली क्वेश्चन नंबर 5 ला आहे बाय युजिंग क्रॅमर्स रूल. ओके, क्वेश्चन मध्ये बघा लिहिलेलं असतं बाय युजिंग क्रॅमर्स रूल और सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. जेव्हा असा क्वेश्चन असेल सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन, जेव्हा त्यांनी काय म्हणतो आपण मेथड तुम्हाला दिली नसेल, ओके, मेथड दिली नसेल तर यूज क्रॅमर्स रूल. ओके, सगळ्यात सिंपल आणि बेस्ट आणि सोपं आहे. तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने सांगते कसं लक्षात ठेवायचं. ओके, एक्स व्हॅल्यू, एक्स वाय व्हॅल्यू, सी व्हॅल्यू कशा घ्यायच्या ते वेगळ्या पद्धतीने पुन्हा एकदा सांगते. ठीक आहे, बघा आता आपण एक काम करू, पहिले इक्वेशन लिहून घेऊया. 6x - 3y = what, -10. ओके, फर्स्ट इक्वेशन. अँड 3x - + 5y = हा
-8 इकडे आला म्हणजे 8 झालं. दिस इज सेकंड इक्वेशन. ओके, आता फ्रॉम फर्स्ट इक्वेशन मगाशी जसं आपण केलं होतं. ओके, फ्रॉम फर्स्ट इक्वेशन वी गेट, ओके, काय भेटतं, x इक्वल टू व्हॉट 6, y इज इक्वल टू -3, कॉन्स्टंट c इज इक्वल टू -10. डन. ओके, हे झालं इक्वेशन 1 साठी. इक्वेशन 2 बघूया आता. ओके, फ्रॉम इक्वेशन 2, ओके, इक्वेशन सेकंड वी गेट, काय भेटतं आपल्याला ह्याच्यामध्ये, x इज इक्वल टू 3, y इज इक्वल टू 5, कॉन्स्टंट c इज इक्वल टू व्हॉट 8. डन. हे कळालं. त्यांनी आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ x आणि y, सोल्युशन सॉल्व्ह करतो, व्हेरिएबल फाइंड आउट करतो. करेक्ट आहे. ठीक आहे. तर आता इथे ते तुम्हाला मे बी m n p q व्हॉटएव्हर देऊ दे व्हेरिएबल. ठीक आहे, फक्त तुम्ही बघा आपण कोणते व्हेरिएबल दिले तिथे. ठीक आहे, चला आता पुढे सॉल्व्ह करूया आपण. ओके, फॉर डी. ओके, पहिले आपण काढतो डी ऍज युजुअल. तर आता बघा इथे x ची व्हॅल्यू लिहितो आपण x y x y. x इथे x असतो, इथे y असतो. ठीक आहे, बघा आता मी हा डिटर्मिनंट कसा तयार करते. माझ्या लक्षात फॉर्म्युला नाही आहे आता. ठीक आहे, सपोज मी एक्झामला गेले आहे आणि मी ब्लँक केलं कम्प्लिटली, की ग्रामर्स रूल आलाय, मला फॉर्म्युला आठवतच नाही. अशा वेळेला काय करायचं, एकदम घाबरून नाही जायचं. ठीक आहे, त्याच्यासाठीच हा दुसरा बेस्ट मेथड दाखवते तुम्हाला. बघा ती कशी लक्षात ठेवायची. ठीक आहे, सोपा आहे. डी काढायचा आहे, एक्स आणि y लिहिला मी वरती. एक्स काय आहे माझा, पहिल्या इक्वेशन प्रमाणे 6 आहे, दुसऱ्या इक्वेशन प्रमाणे काय आहे 3 आहे, लिहिला. त्याप्रमाणे y काय आहे माझा पहिल्या इक्वेशन मध्ये -3 आणि सेकंड मध्ये काय आहे तर तो आहे 5, लिहिलं. ठीक आहे, याच्यावर मी डी फाइंड आउट करते लगेच. करूयात का आपण. ठीक आहे, चला करून घेऊया आपण. डी इज इक्वल टू काय होईल, 6 मल्टिप्लाय बाय 5 मायनस ऑफ -3 मल्टिप्लाय बाय 3. ओके, म्हणजे हे किती होईल 30 प्लस दॅट इज 39. ओके, डी इज इक्वल टू काय आलं आपल्याला 39. ओके, मी इथेच पार्टिशन घेते. ठीक आहे, तुम्ही नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहा, अदरवाइज पार्टिशन केलं तरी सुद्धा चालेल. ओके, तर नेक्स्ट याच्यामध्ये काय घेतोय आपण, डी एक्स घेतोय. ओके, डी एक्स कसा घेतो आता बघा. डी एक्स काढायचा आहे. जसं मी मगाशी म्हटलं, मी फॉर्म्युला कम्प्लिटली विसरलेली आहे. ओके, सो मी इथे म्हणते एक्स आणि वाय, बट आता मी काय काढत आहे, डी एक्स काढत आहे. म्हणजेच काय, मला एक्स हा माहित नाहीये. ओके, हे क्लिअर झालं. एक्स मला माहित नाहीये. सो मी काय करते, फक्त पहिलं इक्वेशन बघते. एक्स नाहीये माझ्याकडे. ओके, तर माझ्याकडे वाय आहे आणि सी आहे. करेक्ट आहे. जसं लहान मुलाला म्हणतो आपण, तुला 3 आंबे दिले. ओके, अगदी लहानात लहान सांगते हा मी आता. तुला 3 आंबे दिले, त्यातला एक तुझ्याकडे नाही आहे. तुझ्याकडे किती वाचले, तो लगेच म्हणेल ना 2. हा, मग तुमच्याकडे पण आता काय आहे, तर वाय आणि सी आहे. ओके, सो वाय आणि सी आहे. सी इज अवर कॉन्स्टंट. राईट आहे, सी माझा कॉन्स्टंट आहे. त्यामुळे मी काय घेते, वायच्या ठिकाणी पहिले वायची व्हॅल्यू दिली. ओके, मग उरलं कोण, सी. तर ती एक्स फाइंड करायचा आहे, तिथे मी सी ची व्हॅल्यू घेते. हा कळला फॉर्म्युला. सिमिलरली इथे सुद्धा असंच होईल. 8 आणि वाय काय आहे माझा 5. चला चला फाइंड आउट करूया आपण आता. हा -10 मल्टिप्लाय बाय 5 मायनस इन द ब्रॅकेट -3 मल्टिप्लाय बाय 8. सॉल्व दिस. मायनस मायनस प्लस, दिस इज 24, दॅट इज -26. ओके, dx इज इक्वल टू काय आलं तुमचं -26. बॉक्स टाका त्याला. ठीक आहे, जसं आपण dx काढला तसं dy पण काढू शकतो. मी काढू का इथे, बघा आता dy मी कसं घेते, माझ्याकडे आता x आणि y. ओके, dy काढतीये म्हणजे मी y ची व्हॅल्यू फाइंड करते. सो y माझ्याकडे नाही आहे. ओके, सो तुमची x ची व्हॅल्यू काय आहे 6 आहे. ओके, आणि y नाहीये, मग c किती तो -10. ओके, त्यानंतर पुढे काय आहे, इक्वेशन नंबर सेकंड. त्याच्यामध्ये काय आहे बघा बरं, x ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे 3, y फाइंड करतोय, c काय मग आपल्याकडे 8. सो काढा dy बरं आता. 6 मल्टिप्लाय बाय 8 मायनस -10 मल्टिप्लाय बाय 3. ओके, ब्रॅकेट कम्प्लीट करा. मायनस मायनस प्लस 78. सो dy इज इक्वल टू काय आलं आपल्याकडे 78. आता आपल्याला x आणि y व्हॅल्यू फाइंड आउट करताय. ओके, सो मी इथेच घेऊ का, x इज इक्वल टू काय असतं आपलं dx अपॉन d. सो dx काय आलेला आहे माझा
-26 डीवाय किती आहे 39. ओके, काय आला आपला आन्सर x इज इक्वल टू व्हॉट -2 डिवायडेड बाय 3. ओके, x ची व्हॅल्यू किती आली आपली -2 डिवायडेड बाय 3. सो y काढू शकतो आपण. y काय आहे आपला dy अपॉन d. ओके, सो व्हॉट इज माय dy? dy is 78. ओके, डिवायडेड बाय 39 दॅट इज इक्वल टू 2. सो y ची व्हॅल्यू किती आली 2 आलं. ओके, सो तुमचं फायनल आन्सर काय असणार आहे? The solution of given equation is equal to what? In the bracket x comma y, that is -2 upon 3 comma 2. Simple होतं. So तुमचा हा क्वेश्चन नंबर 5 मधला सेकंड आहे. 4m minus 2n is equal to -4 and 4m plus 10 is equal to what? 16. ओके, using Cramer's rule. सिंपल आहे. कसं करतो आपण? जसं मगाशी केलेलं. पहिले आपण क्वेश्चन असाइन करूया. ठीक आहे, 4m minus 2n is equal to what? -4. First equation. Okay, and 4m plus 3n is equal to 60. Second equation. Okay, त्यानंतर आता काय करतो आपण? From first equation we get. From first equation we get. Okay, we get. आता बघा इथे व्हेरिएबल वेगळे वापरले आहे त्यांनी. mn वापरला आहे. सो m is equal to what? 4 पहिल्या इक्वेशन प्रमाणे आणि n is equal to काय येणार? -2. कॉन्स्टंट c -4. पार्टीशन घ्या इथे. ओके, फ्रॉम इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 2. ओके, फ्रॉम इक्वेशन 2 वी गेट. आता इथे काय भेटते आपल्याला? m इज इक्वल टू 4, n इज इक्वल टू 3, कॉन्स्टंट c इज 60. ठीक आहे, आता आपण काय करतो त्याला? टेबल फॉर्मॅट म्हणजे d इज इक्वल टू काय करतो आपण? m आणि n. ओके, दिसतंय हे m आणि n. सो m काय आहे 4, n किती आहे -2. इथे m काय आहे 4, इथे काय आहे तो 3. सो लगेच काढून घेऊया. d इज इक्वल टू, ठीक आहे, 4 मल्टीप्लाय बाय 3 मायनस इन द ब्रॅकेट -2 मल्टीप्लाय बाय 4 ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे, 12 मायनस इंटू मायनस प्लस. ठीक आहे, हे होतं 20. सो d इज इक्वल टू किती आलं? 20 आलं. ठीक आहे, त्याचप्रमाणे dx काढू आपण. dx इज इक्वल dm काढणार आपण इथे. dx नाही ना, इथे काय ना dm. ओके, सो m इज इक्वल टू काय माहिती नाही, n आपल्याकडे आहे. सो m माहित नाहीये म्हणजे m ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे आता सध्या ती मायनस आहे, म्हणजे काहीच नाही असं समजूया. सो n च्या ठिकाणी n ची व्हॅल्यू देऊ -2 आणि इथे काय घ्यायचा -4. त्याचप्रमाणे इथे काय येणार? n ची व्हॅल्यू घेतली आणि इथे काय येईल 16. ओके, सो by using cross multiplication -4 3 minus in the bracket -2 multiply by 16. ओके, चला सॉल्व करा म्हणजे फटाफट. सो माझं dm किती आलं आहे 20 आलं. ओके, त्याचप्रमाणे मी dn काढू का इथे? सो dn इज इक्वल टू कसं येणार? m आणि n इज इक्वल टू 1. सो व्हॉट इज माय m? आता m आहे माझ्याकडे इथे 4. ओके, -4 आणि इथे काय येणार आहे तो 4 आणि 16. सो देयरफॉर dn इज इक्वल टू व्हॉट? 4 मल्टीप्लाय बाय 16 मायनस इन द ब्रॅकेट -4 मल्टीप्लाय बाय 4. ओके, सो मायनस इंटू मायनस प्लस. ओके, सो dn इज इक्वल टू व्हॉट? dn is equal to what? 80. So m is equal to काय येणार आहे आपला? dm upon d. What is our dm? It is 20. 20 divided by 20. It is 1. Okay. So m तर आला आणि n is equal to काय? dn upon d. dn काय आहे? 80 divided by 20. So m आणि n काय आले मग तुमचे? फायनल आन्सर इज 1,4. ओके, सोपं होतं हे सुद्धा. सो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तुमचा? 3x minus 2y is equal to 5 upon 2. 1 upon 3x plus 3y is equal to -4 upon 3. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? पहिले बघा त्यांनी काय म्हटलंय? युजिंग क्रॅमर्स रूल. ओके, युजिंग क्रॅमर रूल आहे, त्यामुळे आपण काय करणार आहोत? हे इक्वेशन जे आहे ते आपण ऍज इट इजच घेणार आहोत. म्हणजेच काय बघा, आता सोडून दाखवते तुम्हाला. 3x minus 2y is equal to 5 upon 2. ओके, हे फर्स्ट इक्वेशन. and 1 upon 3x plus 3y is equal to -4 upon 3. ओके,
तर ऍज इट इज घेतोय आपण इक्वेशन, म्हणजेच काय करतो बघा, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट वी गेट, फ्रॉम फर्स्ट इक्वेशन वी गेट, okay, x is equal to 3, y is equal to -2, constant c is 5/2, okay. फ्रॉम सेकंड, ठीक आहे, सेकंड मधून काय भेटतं, x इक्वल टू 1/3, ओके, y इज इक्वल टू 3 अँड कॉन्स्टंट c इज -4/3, ओके. का बरं आपण असंच घेतलंय, त्यांनी म्हटलं आपल्याला बाय युजिंग क्रॅमर्सन, ओके. जर नुसतं त्यांनी म्हटलं असतं सिम्प्लिफाईड इक्वेशन किंवा बाय युजिंग ग्राफ, तर आपण काय केलं असतं, आपण इथे डिनॉमिनेटर आपण सेट करतो. डिनॉमिनेटर सेट मीन्स काय करतो आपण, बाय युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, राईट. हा 2 इकडे आला असता, इक्वेशन आपण सिंपल फॉर्मॅट मध्ये बनवलं असतं, ओके. तसं इथे सुद्धा तेच केलं असतं, बट आता इथे आपण काय यूज करतोय, क्रॅमर्सन, त्यामुळे इथे त्याची गरज नाहीये. बघा ना ती कशी नाहीये. एक्स वाय सी घेतला फर्स्ट आणि सेकंड दोन्ही इक्वेशनचा. आता आपण फाइंड आउट करूया डी, ओके. डी इज इक्वल टू काय असतं, एक्स आणि वाय लिहून घेऊ इथे, ठीक आहे. 3 - 2, इथे काय आहे 1/3 आणि इथे आहे 3. सॉल्व दिस, 3 मल्टिप्लाय बाय 3 -2 मल्टिप्लाय बाय 1/3, ओके. सॉल्व करा बरं आता हे. सो माझं डी काय आलेला आहे, डी इज इक्वल टू 29/3, ओके. ठीक आहे. आता आपण काय काढूया, डी एक्स काढूया, ठीक आहे. डी एक्स, जसं तुम्हाला म्हटलं एक्स इक्वल टू वर आणि वाय इज इक्वल टू आहे आपल्याकडे. सो एक्स नाही आहे, वाय ची व्हॅल्यू देईल आणि सी ची व्हॅल्यू काय आहे 5/2, ओके. सिमिलरली इथे काय आहे, वाय ची व्हॅल्यू 3 आहे, सी आहे -4/3. सॉल्व दिस, 5/2 multiply by 3 minus in the bracket -2 multiply by -4/3. Solve this. मायनस ऍज इट इज येणार इथे बघा. आता मायनस इंटू मायनस प्लस होतं, त्यामुळे याचा प्रश्नच नाही, ओके. सो याचा एलसीएम घेतो, हे तर माहिती ना आपल्याला. मी इथे सोडू का शेजारी, तुमची स्टेप ही व्यवस्थित अशी खाली येईल. हा मी इथे सोडवते, इथे लिहिताच येते मला. ओके, हे माझं आलं डी एक्स आलं, ओके. डी एक्स आला माझा 29/6. आता बघा मी डी वाय काढते, इथे घेऊ का मी इथे, ठीक आहे. डी वाय इज इक्वल टू काय आहे आपल्याकडे, एक्स आहे, वाय इक्वल टू फाइंड आउट करायचं. सो एक्स काय आहे माझं पहिल्या याच्याप्रमाणे 3 आहे, ठीक आहे. तो लिहून घेऊ इथे 3 आणि हा इथे 5/2. सिमिलरली सेकंड साठी काय आहे 1/3 आणि सी आहे -4/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा फटाफट. dy is equal to what, 3 multiply by -4/3, 3 गेट कॅन्सल लगेच केलं मी इथे. 5/2 multiply by 1/3, ओके. सो -4 minus 5 is 5 to the 6 आणि that dy is equal to c 6 आणि हा -24 -5. सो हे काय होतं -29/6, ओके. dx झाला, d झाला, dx झाला आणि आता हा झाला आपला dy, ओके. सो x आणि y काढूया आता आपण. x इज इक्वल टू व्हॉट, dx अपॉन d आहे, ठीक आहे. आपला dx काय आलेला आहे, dx आलेला आहे आपला 29/6. सो घेऊया का आपण इथे 29/6 अँड दॅट्स डिवायडेड बाय d घ्यायचं आपल्याला. काय आहे d, 29/3, ओके. 29/3. जर तुम्हाला आठवत असेल तर बघा आपण हे सम अशा पद्धतीने सॉल्व्ह करत होतो का, ओके. आठवतंय का, म्हणजेच काय, हा जो डिवायडेड बाय आहे तो इथे असा जर घेतो आपण साइडला सेपरेट, तर हा मल्टिप्लाय होऊन उलट होतं, ते न्यूमरेटरची व्हॅल्यू डिनॉमिनेटरला जाते, डिनॉमिनेटर व्हॅल्यू न्यूमरेटरला येते जेव्हा ते मल्टिप्लाय होतं तेव्हा, ओके. तेच केलंय आपण. सो इथे काय होईल 29 गेट कॅन्सल, 1/2 येतं आन्सर, 1/2 दॅट इज 1/2. सो y इज इक्वल टू काय, सिमिलरली तसंच dy अपॉन d. dy काय आहे -29/6. व्हॉट इज d, d इज 29/3, 29/3. सिमिलरली आपण तसंच करूया, -29/6
ओके, मल्टीप्लाय बाय 3/29. सो गेट कॅन्सल. ओके, 3 2 जा 6. सो -1/2 म्हणजेच x, y काय आलेला आहे तुमचा आन्सर 1/2 आणि y काय आहे -1/2. ओके, सोपं होतं हे सुद्धा. आणि हा इथे चूक करू नका, ठीक आहे, इथे चूक नाही करायची. आणि हा तुम्ही जर मला विचारलं की क्रॅमर्स रूल मध्ये आपण त्याचं डिनॉमिनेटर टर्म असं काय घेतलं, रेशो फाइंड आउट म्हणजे रेशो नाही म्हणता येणार, आपण प्रॉपर व्हॅल्यू का नाही घेतली, किंवा हा जो आपला डिनॉमिनेटर आपल्याला नकोच आहे, ठीक आहे, तर मग ते क्रॉस करून किंवा मग ते सोडवण्यापेक्षा जर तुम्हाला असं पटकन आन्सर भेटत असेल तर हेच ठीक आहे ना. तुम्ही जर ते सॉल्व्ह करणार असेल तर ते पण योग्य आहे, त्याचं पण आन्सर हेच येणार आहे. ओके, बट त्या व्हॅल्यू तुमच्या पुन्हा मल्टिप्लाय करताय. ओके, सो मल्टिप्लाय काय होणार ते इक्वेशन मोठं होईल. ओके, इक्वेशन मोठं होईल, ठीक आहे, त्यामुळे मी हे सिम्पली असं सोडवलं. आता बघा त्यांनी इक्वेशन काय दिलेलं आहे 7x + 3y = 50, 12y - 5x = 39. तर आता बघा आपल्याकडे नेहमी काय असतं, x ची व्हॅल्यू आपण पहिले लिहित असतो. ओके, सो आता आपण एक काम करूया, तुम्हाला कन्फ्यूज होऊ नये याच्यासाठी बघा मी काय करते, पहिले इक्वेशन असाइन करू 7x + 3y = 50, ठीक आहे, = 50. हे काय आहे आपलं फर्स्ट इक्वेशन. त्याचप्रमाणे इथे काय आहे -5x + 12y = 39. हे काय आहे आपलं सेकंड इक्वेशन. इक्वेशन जस्ट रिअरेंज केलंय. ओके, सो फ्रॉम फर्स्ट इक्वेशन काय भेटेल आपल्याला x = 7 and y = किती आहे 3. ओके, ठीक आहे, त्याचप्रमाणे कॉन्स्टंट c आहे 50. पार्टिशन घेऊया फ्रॉम सेकंड. ओके, फ्रॉम सेकंड वी गेट x = किती आहे -5, y = किती आहे 12, कॉन्स्टंट c 39. ओके, अजूनही आपलं काय चालू आहे, अजून एक क्रॅमर्स रूल. क्वेश्चन नंबर 5 मध्ये हे क्वेश्चन नंबर आहे, क्वेश्चन नंबर आहे 4. ओके, सो आता बघा dx काढतो आपण, d घेऊया, xy, x काय आहे 7, y काय आहे 3, x किती आहे -5, y किती आहे 12. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन फटाफट. माइनस इन द ब्रॅकेट -5 × 3 ब्रॅकेट कंप्लीट 84 माइनस into माइनस प्लस दिस इज 50 99. सो d = काय आलेलं आहे माझं 99. सो dx = काय असेल मग x = व्हॉट, y = फाइंड आउट करू. ठीक आहे, x = नाही आपल्याकडे, सो तिथे व्हॅल्यू लिहून टाकू c ची. y काय आहे 3, इथे पण तसंच 39 आणि y काय आहे 12. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 12 × 15 माइनस 3 × 39. ओके, ठीक आहे, तुम्हाला ही क्रॉस मल्टिप्लिकेशन सोपं माहिती आहे का. हे बघा 12 आणि 15 आहे, 12 चा टेबल येत असेल, 15 चा पण टेबल येत असेल. ओके, तर आपण काय करतो 15 2 जा घेऊया सरळ, 15 2 जा 30, 0, 15 1 जा 15. काय केलं कळलं का मी. ठीक आहे, 15 चा टेबल अप्लाय केला तिथे, 15 2 जा घेतलं, आपल्या प्लस जसं करतो आपण मल्टिप्लिकेशन जसं करतो आपण तसं केलं मी सरळ. ठीक आहे, तर हे किती आलं 180. ठीक आहे, तर हे किती आलेलं आपलं आन्सर 180 माइनस 39 हे किती होतं बघा बरं 117. सो हे किती झालं 63. dy किती आलेला आहे तुमचा 63. ओके, सो सॉरी dx किती आलं तुमचं 63. आता dy काढूया आपण, मी इथे काढू का. सो dy कसं येणार आहे पुन्हा x y ऍज युजल. y फाइंड आउट करतोय, x काय आहे आपलं 7, c 15. ओके, सिमिलरली इथे काय आहे -5, इथे काय आहे तो 39. सो dy इज इक्वल टू 7 मल्टीप्लाय बाय 39 माइनस -5 मल्टीप्लाय बाय 15 ब्रॅकेट कंप्लीट. ओके, करा बरं हे आता. -273 माइनस इंटू माइनस प्लस
25. ओके, सो dy इज इक्वल टू किती होत आहे 348. सो dy इज इक्वल टू किती आलेला आहे आता आपल्याकडे 348. नाउ आता आपण x कसा घेतो dx अपॉन dx काय d इज इक्वल टू काय आलं ते 63/99 म्हणजे हे काय होईल 7/9 सॉरी 7/11 7/11. therefore y is equal to काय होईल dy upon d. dy is equal to काय आहे 348 divided by 99. 348 divided by 99. ठीक आहे, तर याचा आन्सर कॅन्सलेशन केलं तर काय होतं 116 divided by 33. 3 डिवाइड होत आहे. ठीक आहे, 116 divided by 33. सो तुमचं इक्वेशन काय आलं x, y सोल्युशन काय आलं सॉरी 7/11 आणि y आहे 116/33. ओके, ब्रॅकेट कम्प्लीट. गिव्ह द बॉक्स फायनल. ठीक आहे, तर तुमचा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. x मायनस वाय सॉरी x प्लस वाय मायनस 8 इज इक्वल टू 2 and equal to x plus 2y minus 14 is equal to 3 equal to 3x minus y upon 4. ओके, आता हे कसं सोडवायचं बघा. ते सगळे इक्वेशन एकमेकांना इक्वेट आहे, इक्वल टू चं साइन आहे मध्ये. ओके, सो आपण काय करूया आता फॉर एक्झाम्पल कन्सिडर दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन. ओके, मी अंडरलाइन केली आहे म्हणजेच बघा मी आता काय काय करते. ओके, इक्वेशन फॉर्मॅट मध्ये पहिले आपण त्याला सॉल्व्ह करून घेऊया. कसं ते बघा. आता पहले x plus y minus 8 upon 2 that is equal to what x plus 2y minus 14 upon 3. ओके, ज्याला अंडरलाइन केलं ते इक्वेशन लिहिलं. आता बघा फटाफट पुढे मी कसं सॉल्व्ह करते. ओके, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन होतं, इथे इक्वल टू चं साइन आहे म्हणजे. ओके, सो 3 इन द ब्रॅकेट x plus y minus 8 ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू चं साइन मी ऍज इट इज ठेवते. इथे काय येणार 2 in the bracket x plus 2y minus 14. ओके, हे सॉल्व करून घेऊया का आपण. ठीक आहे, इथे आपण therefore देऊया. ठीक आहे, ओके therefore दिलं. आता हे सॉल्व करू 3x plus 3y minus 24 इक्वल टू च्या इथे इक्वल टू हे होतं 2x plus 4y minus 28. ओके, आता बघा मला इक्वेशन बरोबर भेटतायत का इथे बघा. मग मी काय करते आता 3x प्लस 3y. ओके, हे ऍज इट इज ठेवले. ठीक आहे, इकडचा हा जो 2x आहे तो इकडे आणला म्हणजे काय झाला तो मायनस 2x. ओके, हा प्लस 4y इकडे आला म्हणजे हा काय झाला मायनस 4y इक्वल टू च्या खाली इक्वल टू इथला मायनस 28 हा मी ऍज इट इज ठेवते. ठीक आहे, पण माझा जो मायनस 24 मी इकडे आणते. ओके, तर हा काय होईल प्लस 24. therefore 3x minus 2x is x, 3y minus y is minus y and that is equal to what minus 4. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. कळालं तुम्हाला हे कसं आलं ते. ओके, आपण काय करतोय इक्वेशन इक्वेट केली का बरं, कारण की आपलं न्यूमरेटर इक्वल टू डिनॉमिनेटर फर्स्ट पार्ट दॅट इज इक्वल टू सेकंड वन अँड दॅट अगेन इक्वल टू थर्ड वन. ओके, सो याच्यामुळे काय होतं मी पहिले दोन इक्वेशन कन्सिडर केले. पहिल्यांदा फर्स्ट कंडिशन मध्ये ते सॉल्व्ह केले, मला एक सिंपल इक्वेशन मिळतं. ओके, त्याचप्रमाणे मी काय करते हे सिंपल वाटते, हे खूप मोठं वाटते 14 आहे त्यामुळे मी हे दोन इक्वेशन घेऊया का. चला इथे पार्टिशन करू तेच घेऊ. x plus y minus 8 upon 2 that is equal to what 3x minus y upon 4. जसं मगाशी आपण इथे सॉल्व्ह केलं युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन तेच घेऊया इथे सुद्धा. 4 in the bracket x plus y minus 8 equal to च्या खाली equal to. ओके, so 2 in the bracket 3x minus y solid 4x plus 4y minus 32. ओके, is equal to 6x minus 2y. therefore ठीक आहे 4x as it is plus 4y सुद्धा मी as it is घेते. ठीक आहे, आता काय करते इथला हा 6x आणि मायनस 2y इकडे आणू म्हणजेच काय होईल हा प्लस 6x मायनस 6x प्लस 2 आणि सॉरी मायनस 2y प्लस 2y. ओके, इज इक्वल टू हा मायनस 32 आपण ह्या साइडला घेतो काय मिळतो प्लस 32. ओके, सिम्पली सॉल्व्ह करून घेऊया. आता हे 4x मायनस 6x मायनस 2x प्लस 4y प्लस 2y प्लस 6y. ओके, इज इक्वल टू 32.
आता मला एक सांगा, इथे 2 ची प्रॉपर्टी अप्लाय होते. 2 ची प्रॉपर्टी इन द सेन्स 2 आपण कॉमन काढू शकतो इथे. देअरफॉर मी काम करते डायरेक्टली -2 कॉमन काढते. ओके, -2 कॉमन काढल्याने काय होईल, हा होईल इथे x -3y. ओके, आणि हा माझा इथे 32 आहे. डन, बरोबर आहे का? -2 मल्टिप्लाय बाय x इज -2x, मायनस इंटू मायनस प्लस 2 3 जा 6y. डन, ठीक आहे. आता काय होईल, हा -2 इथे मल्टिप्लाय आहे. ओके, सो इक्वल टू च्या ह्या साईडला आता काय होत होतो, डिवायडेड बाय, पण मायनसचा साइन आहे अजून, तर हे किती झालं, -16. देअरफॉर x -3y इज इक्वल टू व्हॉट, -16. हे तुमचं काय झालं आता, सेकंड इक्वेशन. ठीक आहे, बॉक्स टाका. भेटले का सिंपल इक्वेशन? आता अप्लाय काय करायचं आपल्याला, ग्रामर सूत्र अप्लाय करू शकतो इथे फटाफट. कसं होईल आता पुन्हा इथे, ठीक आहे. फ्रॉम फर्स्ट वी गेट, ओके, फ्रॉम फर्स्ट, ठीक आहे. मी डायरेक्टली लिहू का फ्रॉम फर्स्ट म्हणून, x इक्वल टू 1, y इज इक्वल टू व्हॉट, -1, कॉन्स्टंट c -4. ओके, फ्रॉम सेकंड, सेकंड म्हणून काय भेटतंय, x इक्वल टू 1, y इज इक्वल टू -3, c इज इक्वल टू व्हॉट, -16. फाइंड d. ओके, d कसा घेतो, xy 1 -1 1 -3. चला, युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, -3 माइनस इन द ब्रॅकेट -1 1. ओके, -3 ऍज इट इज, मायनस इंटू मायनस प्लस. सो हे किती आलं, -2. d किती आलंय तुमचं पहिले, -2. d झाला. आता चला dx काढूया आपण. ठीक आहे, जसं मगाशी सांगितलं, x फाइंड करायचंय, y ची व्हॅल्यू आहे, म्हणजे तुमच्याकडे x नाही आहे. सो -4 -1 -16 -3. काढा बरं आता मग हे इथे, -4 मल्टिप्लाय बाय -3. ओके, मायनस इन द ब्रॅकेट -1 मल्टिप्लाय बाय -16. ठीक आहे, मायनस इंटू मायनस प्लस, मायनस ऍज इट इज, -16 मायनस इंटू मायनस प्लस होतं, बट 16 1 जा 16. हे किती आलं मग, dx इज इक्वल टू व्हॉट, -4. ओके, dx इज इक्वल टू काय तुमचं, -4. मी इथे काढू का, तुम्हाला हे दिसेल का इथे, आणि ठीक आहे. dy इज इक्वल टू काय होईल मग आपलं, dy इज इक्वल टू काय, x आणि y असणार आहे. ओके, तुम्ही हे व्यवस्थित काढा बरं का. x आणि y काढतो आपण, y माहिती नाही आपल्याला. सो x काय आहे माझा आता इथे 1 -4. ओके, सिमिलर इथे काय आहे 1 -16. देअरफॉर अप्लाय करा, 16 -16 टू 1 मायनस इन द ब्रॅकेट -4 1. ठीक आहे, हे किती होईल, -16 मायनस इंटू मायनस प्लस 4, -16 प्लस 4 -12. सो dy इज इक्वल टू काय आलेलं आहे आपलं, -12. काढा बघू आता पटकन x ची व्हॅल्यू. x इक्वल टू काय, dx अपॉन d. व्हॉट इज dx, इट इज -4. ओके, व्हॉट इज d, -2. म्हणजेच हे किती आलं, 2 आलं. x ची व्हॅल्यू आली. आता y काढूया आपण, dy अपॉन d. व्हॉट इज dy, dy इज -12. d किती आहे, -2, म्हणजेच किती आलं, 6. देअरफॉर x, y. ओके, सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन 2, 6. ओके, सोपं होतं, काही अवघड नव्हतं.